नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज मला नारळाचं झाड हे कुंडीत लावायचं आहे, तर त्याचीच तयारी चालू आहे. सकाळी सकाळी बघा 2 पिशव्या ह्या आलेल्या आहेत आणि त्याच्यात काय आहे लगेच कळेल. ही जी बादली घेतलेली आहे नारळ लावण्यासाठी, तर तिच्यात मी आधी होल करून घेतलेले आहेत आणि सुकलेला जो पाला आहे रामफळाच्या झाडाचा तो मी जमा करून ठेवलेला होता, तर तो सगळ्यात खाली तळाला घालते आहे. आणि त्यावरच बघा या गोणीत काय आणलेलं आहे, तर कडुलिंबाचा पाला, जेणेकरून कुठलाही कीड हे झाडांना लागू नये, मातीत कुठलीही बुरशीजन्य जे काही रोग असतील ते येऊ नयेत यासाठी कडुलिंबाचा पाला जो आहे तर तो मी टाकत आहे. आणि बघा हे कसलं असं झाड आणलेलं होतं, त्याच्या बिया होत्यात, तर त्याच्यापासून कलर जात होता आणि तो घट्ट असा कलर होता बरं का. अगदी धुतल्यावर सुद्धा बराच वेळपर्यंत तो गेला नाही. कपडे धुतल्यानंतर माझ्या हाताचा कलर गेला, इतका तो कलर जो आहे तर तो त्या फळांचा पक्का होता. जशी करवंदीची लहान लहान फळं असतात की नाही, त्यापेक्षासुद्धा लहान ह्या झाडाला फळं लागलेली होती. तर ती कुठली आहेत ते काही मला कळलं नाही, पण असो. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला दिसतच असेल की सुखा पालापाचोळा आणि त्यासोबतच कडुलिंबाचा पाला हा घालून त्यावर माती घातलेली आहे. आणि अशाच प्रकारे कुंडी मी भरून घेत आहे. आता खाली जो टब आहे तर त्याच्यातसुद्धा बराच जो पालापाचोळा आहे तो मी जमा करून ठेवलेला होता आणि तो सुद्धा वरून घातला. आणि याच्यात पुन्हा एकदा वरून माती घालणार. माती ही झाडाखालची आणलेली आहे, त्यामुळे जरा घट्ट आणि त्या झाडाचा जो बारीक पालापाचोळा असतो तो सुद्धा तिच्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे बघा त्या मातीमध्ये वेगवेगळे जळलेले काही अंशसुद्धा होते, म्हणजे काही जळालेलं असेल आणि त्या झाडाखाली ते असेल आणि ह्या मातीतसुद्धा ते आलेलं होतं. शक्य तितका मी ती माती फोडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यावर आता मी पाणी घालून ही माती जी आहे ती संध्याकाळपर्यंत अशीच ठेवणार आहे. तर या मातीमध्ये बघा शंख, जी गोगलगाय असते की नाही, तर तिचं जे घर असतं ते सुद्धा दिसत होतं. आता संध्याकाळी मी हा व्हिडिओ शूट करते आहे आणि नारळाचं झाड हे बघा एवढं झालेलं आहे. आता ह्या मुळ्या याच्यात व्यवस्थित सेट व्हाव्या यासाठी मी जागा करून घेत आहे. संध्याकाळी शक्यतोवर झाडं लावावीत, जेणेकरून मग दिवसभर जे ऊन पडतं तर त्याचा काही परिणाम त्याच्यावर होत नाही. आधी मी या नारळाला बसून बघितलं त्याच्यात जागा करून, पण ते काही बसत नव्हतं. त्याच्यामुळं थोड्या मोठ्या होत्यात, त्यामुळे मग पुन्हा एकदा माती जी आहे ती थोडी आणखी उकरून घेतली, जेणेकरून त्याच्या मुळा ज्या आहेत त्या सेट व्हाव्यात. आणि आता फायनली जे नारळ आहे तर मातीमध्ये रोवत आहे. थोडीशी मुळांना परत एकदा जागाही कमी पडत होती आणि म्हणून मग आणखी थोडंसं उकरून घेतलं. असं म्हणतात की नारळ लावताना जे नारळ आहे तर ते थोडंसं मातीच्या वर असू द्यावं, असं बऱ्याच व्हिडिओंमध्ये मी बघितलं. त्यामुळे मग नारळ जे आहे ते वरतीच राहावं, अशा पद्धतीनं ते मी ह्या मातीत लावत आहे. आता माती व्यवस्थित त्याच्या आजूबाजूने पसरून घेते आणि जे डब्यातीलच पाणी होतं, ज्याच्यात नारळ ठेवलेलं होतं, तर तेच पाणी या नारळाला घालून घेते. आणि थोडंसं खाली जे आहे ते नारळ मी प्रेस करत आहे,
जेणेकरून मुळा ज्या आहेत त्या थोड्या सेट व्हाव्यात मातीत आणि बादलीतसुद्धा ते नारळ जे आहे ते जास्त वर राहू नये. तर नारळ लावून माझं तयार झालेलं आहे. आता याची अपडेट थोड्याच दिवसात मी तुम्हाला नक्कीच देईल. चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.